राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडिया आत्ताच्या टाईमवर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जगाला जवळ आणत आहेत. त्यामुळे कोणतेही स्किल शिकणे कठीण नाही. पण ह्या सोशल मीडियाचा जेवढा फायदा आहे तेवढा नुकसानसुद्धा आहे. अशी एक घटना आरतीच्या आयुष्यात घडली. इंस्टाग्रामवर झालेली ओळख तिचा अखेर इतका भयानक होईल कुणी कल्पनासुद्धा केली नसेल. तर मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा. आरती ही एक खूप कष्टाळू आणि मेहनती मुलगी होती. दिसण्यामध्ये खूप सुंदर गोरीपान होती. सदानंद नावाच्या मुलग्याबरोबर आरतीचं लग्न 12 वर्षापूर्वी झालेलं होतं. आरतीला एक गोंडस छोटीशी मुलगीसुद्धा होती. ती शाळेला जात असे इतकी ती होती लहान. उन्हाळा सुरू झाला की बायकांची दगदग होते. कुणी पापड बनवतं, कुणी कुरड्या बनवतं, तर काहीजण घरच्या घरी आपले मसालेसुद्धा तयार करतात. कारण कडक उन्हात हे पदार्थ चांगले तयार होतात. तशीच धावपळ आरतीच्या घरातसुद्धा होती. आरतीने पापड बनवायला सुरुवात केली होती. आजूबाजूच्या बायकासुद्धा तिची मदत करण्यासाठी आल्या होत्या. दुपारच्या 2 पापड करून झाले होते. सगळी कामं आवरून झाली होती. सगळ्या बायका आपापल्या घरी निघून गेल्या. आरती घरात एकटीच होती आणि 2च्या दरम्यान तिची मुलगी शाळेतून येणार होती. 2 वाजले तेव्हा आरतीची मुलगी घरी आली. तेव्हा तिने आपल्या आईला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि तिच्या बाजूला आणखी एक पुरुषसुद्धा होता. तो तिच्या ओळखीचा नव्हता, नाही पाहुण्यातला होता, नाही वडिलांचा कोणता मित्र होता. तेव्हा ती जोरजोराने किंचाळायला लागली आणि मोठमोठ्याने ओरडू लागली. दुपारची वेळ होती. सगळीकडे शांतता पसरलेली होती. तिच्या या आवाजाने सगळे आजूबाजूचे लोक जमले. जेव्हा आरतीच्या मुलगीने मोठ्याने जोरात किंचाळली तेव्हा आजूबाजूचे लोक तिथे आले. आरतीच्या मुलगीने समजदारी दाखवली. आईचा फोन उचलला आणि आपल्या बाबांना फोन केला आणि पूर्ण रक्तात भरलेली, घरात पडलेली आई, तुम्ही लवकर या. आणि आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांनासुद्धा फोन केला. पोलीससुद्धा घटनास्थळी लगेच पोचले आणि त्याचबरोबर आरतीचा नवरा सदानंदसुद्धा घरी आला. घरची अवस्था पाहून सदानंद खूप आश्चर्यचकित झाला. कारण त्याला काही कळतच नव्हते की हे सगळं काय चाललंय आणि हे असं कसं झालं. पोलिसांनी दोघांचा मृतदेह PM साठी पाठवला. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया आरतीच्या जवळ असणारा तो पुरुष कोण होता. तर या घटनेची चर्चा करूया. आरती सदानंद हे विवाहित जोडपं होतं. आरती घरीच असायची. घरचं काम करणं, नवऱ्याला मुलाला डबा देणं, त्याचबरोबर घरी असणं हेच तिचं काम असायचं. एके दिवशी सदानंदने आरतीला मोबाईल फोन गिफ्ट म्हणून दिला. सुरुवातीला आरतीला फोन चालवणं जमत नव्हतं. नंतर ती हळूहळू फोन चालवायला शिकली आणि नंतर तिने फोनमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप ह्यासारखे सोशल मीडिया ॲप मोबाईलमध्ये भरले. इंस्टाग्रामवरती तिने आपली ID सुद्धा बनवली. एके दिवशी इंस्टाग्रामवर आरतीला एक फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट आरती ॲक्सेप्टसुद्धा करते आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट एका विशाल नावाच्या व्यक्तीची असते. सुरुवातीला दोघेजण इंस्टाग्रामवर मेसेज करतात आणि त्याचद्वारे आपल्या गप्पा मारतात. नंतर एकमेकांना मोबाईल नंबर देतात आणि नंतर त्यांच्या गप्पा फोनवर सुरू होतात आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात. बोलता बोलता आरतीच्या लक्षात येते की विशाल लांबचा कुठला नसून तिच्या गावचाच आहे आणि तो जवळच राहतो तिच्या घरच्या. आणि आता ते दोघेजण आपल्या दोघांना वेळ देण्यासाठी आणि समोरासमोर भेटण्याचा वेळ ठरवतात आणि ते बाहेर भेटतात सुद्धा. आता त्यांच्या मैत्रीने प्रेमाचे रूपांतरण झालेले होते आणि नंतर हे प्रेमाचे रूपांतर शारीरिक संबंधात सुद्धा झालेले होते. आता नेहमी ते परस्पर बाहेर भेटू लागले आणि एकमेकांना चांगला वेळ देऊ लागलेले होते. ह्या सगळ्या घटनेबद्दल, झालेल्या प्रकाराबद्दल सदानंदला अजिबात काही माहीत नव्हते. कारण सदानंद आरतीवर विश्वास ठेवत होता आणि आरतीवर भरपूर प्रेमसुद्धा करत होता आणि आरतीने सुद्धा सदानंदबरोबर आपली
लग्नाचे जे संबंध आहेत ते चांगलेच निभवलेले होते. पण हा जेव्हापासनं मोबाईल तिच्या हातात आला तेव्हापासनं आरती थोडीशी बदललेली होती. आता हे खूप दिवस असंच सुरू होतं. विशालबरोबर आरतीचं भेटणं, फोनवर गप्पा मारणं आणि वरच्यावर बाहेर हॉटेलमध्ये भेटणं, एकत्र जेवणं आणि एकत्र फिरणं हे खूप प्रकार सुरू होता आणि हे खूप दिवस सुरूच राहिला होता. विशालला माहीत होतं आरती लग्न झालेली आहे आणि तिला एक मुलगीसुद्धा आहे. तरी विशालने आरतीशी संबंध न तोडता तिच्याबरोबर आपली जी मैत्री आहे तशीच कायम ठेवली. पण दुसरीकडे विशालचं लग्न झालेलं नव्हतं. तरी विशाल आरतीशी संबंध ठेवायला तयार होता, कारण तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. पण अचानक एके दिवशी आरतीच्या मनात एक काहीतरी वेगळं सुचलं आणि तेव्हा तिला आपण जे करत आहे ते सगळं चुकीचं आहे असं वाटलं. पण अचानक आरतीला आपण कुठेतरी चुकत आहे असा विचार होतो. तेव्हा आरती विशालपासून लांब जाण्याचा विचार करते आणि त्याच्यापासून लांबसुद्धा जाते. आरती विशालला इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर ब्लॉक करते. पण विशालच्या मनात आरतीसाठी प्रेम होतं. विशाल आरतीपासून दूर राहू शकत नव्हता, कारण त्याने मनापासून आरतीवर प्रेम केलं होतं. आरतीचे जरी लग्न झालेले होते तरी विशालला आरती पसंत होती, म्हणून विशाल दुसऱ्या नंबरवरून सुद्धा आरतीला फोन करत होता. आरती प्रत्येक वेळी तिला नकार देत होती, पण तरीही विशाल ऐकत नव्हता. नंतर विशाल तिच्या घराच्या बाहेर चक्कर लावू लागला आणि ती जेव्हा पण बाजारात जायची तरी तिचा पाठलाग करत होता. दुपारची वेळ होती, सगळं परिसर शांत होतं. विशालने त्या संधीचा फायदा घेऊन आरतीच्या घरी शिरला. आरतीला खूप विनवणी करू लागला की तू माझ्याशी संबंध ठेव, माझ्यापासून दूर जाऊ नकोस, मी तुझ्याविना राहू शकत नाही. पण तरीही आरती तिचं काहीही ऐकत नव्हती. नंतर विशालला खूप राग आला. त्याने खिशातून धारेदार चाकू काढली आणि आरतीच्या शरीरावर वार केले आणि आरती जागीच थंड पडली आणि तिने अखेरचा श्वास घेतला. नंतर विशालने स्वतःला सुद्धा संपवलं. अशा प्रकारे विशालने स्वतःचा आणि आरतीचं आयुष्य संपवलं. आणि ही सगळी घटना त्यांच्यामध्ये कशी झाली, काय झालं हे इंस्टाग्राम जेव्हा त्यांचे मोबाईल चेक केले तेव्हा सगळं पोलिसांना लक्षात आलं. आता ह्या सगळ्या प्रकरणावरून मित्रांनो एवढंच म्हणणं आहे की 2 मिनिटाच्या आनंदाकरता केलेली मैत्रीमुळे 4 लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यापैकी 2 जणांनी आपला जीव गमावला आणि आरतीच्या मुलगीला लहानपणीच आपली आई गमवावी लागली आणि दुसरीकडे सदानंदच्या आयुष्यात बायकोची पोकळी निर्माण झाली. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सतर्क राहावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.